श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 26 तारखेला आलेले आहे दत्त जयंती. तर दत्त जयंतीला आपण 7 दिवसाचे गुरुचरित्र पारायण सप्ताह कसं करावे, त्याचप्रमाणे तुम्ही हे 3 दिवस सप्ताह पारायण किंवा 11 दिवस सप्ताह पारायण देखील करू शकता. तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती, त्याचप्रमाणे पूर्ण पूजा मांडणी कशी करावी याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर गुरुचरित्र पारायणाची सुरुवात ही शनिवारी करावी आणि सांगता ही शुक्रवारी करावी. पण गुरुचरित्र सप्ताह म्हणजे 7 दिवसाचं पारायण आपण कधीपासून चालू करू शकतो, तर आपण बुधवार दिनांक 20 तारखेपासून आपण 7 दिवसाचं पारायण चालू करू शकतो. म्हणजे 7 दिवसाचं सप्ताह पारायण आपलं होईल. तर आपण पूजा कशी मांडावी ते आपण सर्वात पहिले बघूया. इथे मी चौरंग ठेवून चौरंगावर लाल वस्त्र टाकून घेतलेलं आहे आणि सर्वात पहिले मी इथे समई प्रज्वलित करून घेणार आहे. कुठलेही शुभ काम असो सर्वात पहिले दिवा प्रज्वलित करून अग्नीच्या साक्षीने आपण सुरुवात करावी. तर इथे मी समई प्रज्वलित करून घेणार आहे. तुम्ही दिवा लावला तरीही चालेल. तर अशा प्रकारे मी इथे समई प्रज्वलित केलेली आहे. तर या सप्ताहात काय काय महत्त्वाचे आहे, आपण काय काय सेवा केल्या पाहिजे, कोणत्या सेवा करू शकतो, तसेच यामध्ये आपण कुठले अन्न खाऊ नये, घरच्या घरी या सेवा करण्यास काय फायदा असतो याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. तर इथे मी स्वामींचा फोटो ठेवून घेऊन 2 विड्याचे पानं आणि सुपारी ठेवून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे सर्व ठेवून घ्यायचं आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये गुरुचरित्राबद्दलची संपूर्ण माहिती, पूजा कशी मांडावी हे बघणार आहोत. तर इथे मी नारळ देखील ठेवून घेतलेला आहे. दत्त जयंतीच्या अगोदर 7 दिवस दत्त जयंती सप्ताह सुरू होतो. तर आपण ह्या दिवशी सप्ताह 20 तारखेपासून चालू होणार आहे, म्हणजे 20 डिसेंबरला सुरू होणार आहे. तर त्याचप्रमाणे येथे मी दक्षिणा देखील 101 रुपये ठेवलेली आहे. तुम्ही तुमच्या स्वइच्छेने ठेवायची आहे. त्याचप्रमाणे केळी ठेवलेली आहे. तुम्ही इतर कोणतंही फळ ठेवू शकता. स्वामींच्या फोटोला मी फूल अर्पण केलेलं आहे. तर येथे मी हा गुरुचरित्राचा पारायणाचं जे आपलं ग्रंथ आहे तो घेतलेला आहे. हा गुरुपीठ मधला ग्रंथ आहे. तर तुमच्याकडे जो गुरुचरित्राचा ग्रंथ असेल तो तुम्ही घ्यायचा आहे. तर इथे मी हा ग्रंथ देखील ठेवून घेतलेला आहे आणि मी आता ग्रंथावर फूल ठेवून घेणार आहे. धूप दीप अगरबत्ती सर्व आपण ओवाळून घ्यायचं आहे. तर हा सप्ताह 20 तारखेपासून सुरू होणार आहे. विशेष महत्त्व आहे. जर नवरात्रामध्ये देवीचं जे तत्व असतं ते खूप जागृत असतं. या काळात आपण जे काही उपासना करतो किंवा सेवा करतो त्याचं फळ आपल्याला लवकर प्राप्त होतं आणि अनेक पटीने जास्त मिळते. आपल्या दत्त जयंतीच्या या जे दत्त जयंतीच्या या सप्ताहामध्ये गुरुतत्व आहे. आपण दत्त प्रसन्न व्हावेत या 7 दिवसात स्वामीची शक्ती जागृत असते. जे काही तुम्ही सेवा कराल त्या फळ तुम्हाला लवकर मिळेल. या काळात विशेष सेवा उपासना आपल्याकडून करून घेतल्या जातात. वर्षभर आपण स्वामीची सेवा करत असतो, पण या काळात आपण जोमाने सेवा करायला पाहिजे असं सांगितलं जातं. आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतं. तर आता आपण बघणार आहोत आपल्या सेवेला काय काय करायचे आहे ते बघून घेणार आहोत. त्याचप्रमाणे इथे मी धूप दीप अगरबत्ती ओवाळून घेतलेली आहे. इथे मी खडी साखरेचा नैवेद्य ठेवणार आहे. तर आपल्याला तो नैवेद्य 7 दिवस बदलायचा आहे. म्हणजे तोच नैवेद्य न ठेवता 7 दिवस आपण आरतीच्या वेळी प्रत्येक खडी साखरेचा नैवेद्य तो बदलायचा आहे. त्याला मी खाली मंडल काढून 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणून नैवेद्य दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे आपण साध्या सोप्या पद्धतीत ही पूजा मांडून घ्यायची आहे. सर्वप्रथम आपण बघणार आहोत की आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहे. दुर्गा सप्तशतीचं वाचन, स्वामी चरित्र, गुरुचरित्र असे अनेक कार्यक्रम आपल्याला करून घ्यायचे आहे किंवा आपल्याला करायचे आहे. त्याचप्रमाणे जर तुम्हाला स्वामी केंद्रात सेवा करायची असेल तर तुम्ही केंद्रात जाऊन बघा, त्यांचे काय काय कार्यक्रम आखलेले आहेत त्या तुम्ही करायचे आहे. महत्त्वाची सेवा ती म्हणजे गुरुचरित्र पारायण केंद्रात केल्याचा काय फायदा आहे ते मी तुम्हाला सांगते. गुरुचरित्र पारायण घरी केले तर एकाच पुण्य आपल्याला मिळतं आणि मंदिरात केलं तर शतपुण्य, तीर्थक्षेत्री केलं तर शहाणपुण्य, तेच पारायण केंद्रात केलं तर गुरुग्रह पुण्य. त्यामुळे
आपल्याला कुठे पारायण करायचं आहे आपण ते ठरवायचं आहे. अनन्य पुण्य मिळतं, त्यामुळे आपण जमलं तर तुम्ही केंद्रातच पारायण जरूर करायला पाहिजे. म्हणजे जप, माळ, स्वामी सारामृत, स्वामी चरित्र, जी सेवा जमेल ती सेवा तुम्ही केंद्रात जाऊन करू शकतात. काही करणं शक्य नसेल तर तुम्ही 7 दिवस नुसतं केंद्रामध्ये जाऊन बसलात तरी काही हरकत नाही, किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थांच्या 11 माळी जप केला तरीही चालेल. फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. जर आपण आता स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन हे पारायण करणार आहोत, त्यांचा जो टायमिंग आहे त्या मुहूर्तावर आपण ते पारायण करायचं आहे. तर आपण आता बघूया घरी कोणती सेवा आपल्याला करायची आहे. गुरुचरित्र आपल्याला घरी करायचं असेल तर ते घरी वाचू शकतो. गुरुचरित्र सारामृत तसेच गुरुचरित्र पारायण आपण घरी करू शकतो. स्वामी स्तवन वाचू शकतो. स्वामी नामावली आहे ती वाचू शकतो. तुमच्या दिनचर्याप्रमाणे तुम्ही सेवा करू शकतात आणि ही सेवा तुम्ही 7 दिवस करायला पाहिजे. इच्छा नुसार तुम्ही ही सेवा करायची आहे. तुम्ही स्वामींना नुसतं नाव बोलून घेतलं, म्हणजे तोंडामध्ये स्वामींचं नाव घेतलं, ती देखील तुमची एक सेवा होऊ शकते. तर ह्या अशा आपल्याला सेवा करायच्या आहे. स्वामींचं एकच आपण जर नाम नुसतं मुखामध्ये आणले तरी ती खूप मोठी सेवा आहे. तर आपण ह्या सेवा सर्व करायच्या आहे. तुम्ही अशा पद्धतीने घरी पूजा मांडून तुम्ही घरी देखील गुरुचरित्र पारायण करू शकता. तर आपल्याला गुरुचरित्र पारायण करत असताना दिवल अन्न किंवा बाहेरचं परान्न खायचं नाही, गावी कुठे जायचं नाही, कुणाच्या मौतीला देखील आपल्याला जायचं नाही. घरामध्येच आपण ही सेवा फक्त करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला बाहेरचं अन्न देखील ग्रहण करायचं नाही आहे. घरी आपण एकच अन्न ग्रहण करू शकतो. म्हणजे तुम्ही जर चपाती खात असाल तर आपल्याला 7 दिवस चपातीच खायची आहे. कडधान्य देखील आपल्याला जास्त खायचे नाही. द्विदल धान्य देखील आपल्याला खायचं नाही. तुम्ही 7 दिवस एकच अन्न, म्हणजे द्विदल अन्न, म्हणजे तुम्ही जर बाजरी खाणार असाल तर 7 दिवस बाजरीच खायची आहे. आणि आपल्याला कडधान्य वगैरे असे जास्त सेवन करायचं नाही. परान्नाचं देखील सेवन करायचं नाही. गुरुचरित्र पारायण चालू असताना कुणाच्या घरी जाऊ नये, किंवा आपण ही गुरुचरित्र पारायण करत आहोत, कुणी जर कुणा एक्सपायर झालं किंवा वारलं तर त्या मौतीला देखील 10व्याला देखील आपण अशा ठिकाणी जायचं नाही. आणि आपल्या घरामध्ये ही सेवा करत असताना घरामध्ये वादविवाद किंवा नकारात्मकता येऊ देऊ नये, तिची आपण काळजी घ्यायची नाही. कुणाला मासिक धर्म असेल तर त्यांना बाजूला बसून आपण 4 दिवस बाजूला बसून ठेवायचं आहे. तर असे हे नेम देखील आपण गुरुचरित्र पारायण करताना पाळायचे आहेत. त्याचप्रमाणे ब्रह्मचार्याचं देखील पालन करायचं आहे. स्त्रिया जर हे गुरुचरित्र पारायण वाचत असाल तर त्यांनी नक्कीच ह्या सर्व नियमांचे पालन करायचे आहे. त्याचप्रमाणे आपण गुरुचरित्र वाचत असताना घरामध्ये स्वामी समर्थांचं नाम जप अखंड चालू ठेवावा. गुरुचरित्र आपलं वाचून झाल्यानंतर आपण व्यंकटेश स्तोत्र संध्याकाळी झोपण्या अगोदर वाचायचं आहे. हे नेम तुम्ही नक्कीच पाळायचं आहे. तर अशा प्रकारे ह्या सर्व गोष्टी आपण गुरुचरित्र पारायण करत असताना करायच्या आहे. आणि तुम्हाला शक्य असेल, तुमच्या जवळ केंद्र असेल तर तिथे जाऊन तुम्ही सप्ताह पारायण देखील करू शकता. तुम्हाला अनंत पुण्य प्राप्त होईल असं म्हटलं जातं. त्यामुळे शक्य असेल तर नक्की केंद्रात जाऊन तुम्ही देखील हे गुरुचरित्र पारायण करू शकता. 11 माळी श्री स्वामी समर्थ जप तुम्ही नक्कीच करायचा आहे. सर्वांना स्वामींच्या कृपा छत्र लाभो, सर्वांना स्वामी त्यांच्या पाठीशी राहो, हीच मी अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या व्हिडिओ इथंच थांबवते. कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा.